नमस्कार. जालना सोने का पालना असं म्हणतात. जालना ही खरं तर सावकारांची भूमी, औरंगाबादला पोचणाऱ्या माणसांची भूमी. त्यामुळं जालना खरं तर खूप प्रसिद्ध आहे. आणि या जालन्यात आणखी काय प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले दानवे. यांना लोक प्रेमानं दाजी असं सुद्धा म्हणतात. आणि जालन्याचा विषय निघाल्यावर दानवेंचा विषय निघणार नाही असं अजिबात होणार नाही. आपला तर तो आवडता विषय. दानवे करतातच असं की त्यावर बोलावं लागतं, लिहावं लागतं. या वेळेला दानवेंच्या विषयी बोलताना मी एकटा नाही आहे. माझ्यासोबत आणखी एक व्यक्ती त्यांच्याविषयीचं आपलं मत व्यक्त करणार आहे. आणि त्यांचं मत महत्त्वाचं यासाठी आहे की त्यांनी दानवेंना अगदी जवळून बघितलेलं आहे, अगदी घरातून बघितलेलं आहे. आता गंमत अशी आहे की दानवे या व्यक्तीला आता वेडं ठरवायला निघालेत, तर ह्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की दानवेच ठार वेडे आहे. ती व्यक्ती कोण हेही तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पहिल्यांदा नीट ऐका ती व्यक्ती काय म्हणते ते. त्यावेळेला लॉकडाऊन सुरू आहे आणि मजूर त्या ठिकाणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत, त्यांना जेवायला मिळत नाही आहे. अनेक ठिकाणी राशनच्या दुकानामध्ये जवळपास 75% माल गायब आहे. आणि इतकी वाईट परिस्थिती असताना, भुकेने लोक मरत असताना, आपल्या देशाचे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री ज्यांची ही जबाबदारी आहे की हे सगळं व्यवस्थित पार पाडावं, ते कशात बिझी आहेत? ते ह्याच्यात बिझी आहेत की जावयाला वेडं कसं ठरवायचं म्हणजे आपल्यावरचे आरोप फेटाळले जातील. ह्याच्यात तुम्ही वेळ घालवताय. बर, जावयाला वेडं ठरवून काय मिळवणार आहे तुम्ही? माणसांचा स्वभाव कसाही असू शकतो, स्वभावावर वाद असू शकतात. कुणी चांगलं असू शकतं, कुणी वाईट असू शकतं, कुणी स्वतःभोवती आत्मकेंद्रीय असतं. स्वभावाच्या विषयी आपलं काही म्हणणं नाहीच आहे. पण माणसाच्या इंटिग्रिटीवर शंका यायला लागली की मग मात्र त्या व्यक्तीविषयी बोलावंच लागतं. कसं आहे, राजकारणी हा आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारा असावा लागतो. त्यानं आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, त्यानं आपल्या कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी राजकारण्यांच्या मध्ये अंतर्भूत असतात. आता आपण दानवे आणि फॅमिलीविषयी बघूया. सन्माननीय रावसाहेब दानवे भोकरदनचे आमदार होते. त्यानंतर पुंडलिक हरी दानवेंचा पत्ता कापून रावसाहेब दानवेंच्या हातामध्ये ती उमेदवारी आणि भाजप मिळाली. पुंडलिक हरी दानवे खरं तर ज्येष्ठ संघवाले, संघ स्वयंसेवक, पण रावसाहेब दानवेंच्याकडे ती सगळी मिळाली. रावसाहेब दानवेंनी जालन्याची खासदारकी मिळवली. सोबत पहिल्यांदा भोकरदनची आमदारकी आपल्या घरात राहावी यासाठी आपल्या पत्नीला उभं केलं. पत्नीचा पराभव झाला. दुसऱ्या वेळेला मुलाला प्रयत्न करायला लावला, तिथेही पराभव झाला. मग रावसाहेब दानवेंनी बऱ्यापैकी शिकंजा कसत आपल्या मुलाला तिसऱ्या टर्मच्या वेळेला निवडून आणलं. आता मुलगा दुसऱ्यांदा भोकरदनचा आमदार झालाय. म्हणजे वडील खासदार, मुलगा आमदार, वडील केंद्रात मंत्री आणि अधूनमधून युती सरकारच्या काळामध्ये हे सुद्धा मंत्री होणार ही चर्चा येत होती. बरं, ते जाऊ द्या. जेव्हा जालना भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षाची निवड व्हायची होती तेव्हा देखील नाव कोणतं पुढे आलं तर पुन्हा संतोष दानवे, जो मुलगा आमदार आहे, त्याला जिल्ह्याचं अध्यक्षपद सुद्धा बहाल करण्यात आलं. हे पद एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला देता येऊ शकलं असतं, पण नाही, तसं नसतं करायचं. ते घरीच ठेवायचं असतं. जालना जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या मुलगी या सदस्य आहेत. त्यांनाच अध्यक्ष करण्याचा घाट चालू होता. ते जमलं नाही म्हणून अध्यक्षपदाची निवडणूकच भाजप जिंकू शकणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. म्हणजे मुलगी अध्यक्ष व्हायला हवी होती, नाही जमलं तर ती आज सदस्य तरी आहे. बरं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीत रावसाहेबांचे भाऊ मोठ्या पदावर आहेत, उपाध्यक्ष आहेत म्हणे ते. या आपल्या भावाला उपाध्यक्ष, मुलाला अध्यक्ष, मुलगी जिल्हा परिषदेवर, स्वतः खासदार, केंद्रात मंत्री. एकूणच काय तर भारतीय जनता पार्टी ही जालन्यात दानवे कुटुंब पार्टी झालेली आहे.
दानवेंच्या कुटुंबाची ही पार्टी. आता भाजप एकाच घरात सगळं द्यायचं का असा प्रश्न विचारून अनेक नेत्यांच्या आयुष्याची माती करताय, अनेक नेत्यांच्या नेत्यांना दूर ठेवताय. इथे मात्र रावसाहेबांवर कृपादृष्टी आहे. ही कृपादृष्टी का हे समजायला मार्ग नाही. हा प्रश्न मी नाही विचारत आहे, आणखी कोणीतरी विचारत आहे. कोण ते बघा. मला खरं तर भाजपच्या श्रेष्ठींना अजून एक गोष्ट विचारायची आहे की जालना जिल्ह्यातली सगळीच पदं तुमची ही रावसाहेब दानवेंच्या घरी कशी हो? अध्यक्ष, उपाध्यक्ष, खासदार, आमदार, कुठला अगदी बारकातलं बारकं पद सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे. एकीकडे तुम्ही पंकजा मुंडेंचे हाल करताय, तुम्ही खडसेंचे हाल करताय, पण दानवेंना एवढं तुम्ही देताय, मला काही खरंच कळत नाही. मला असं वाटतं अमित शहा जास्त दिवस मुक्कामी राहतात भोकरदनला म्हणून कदाचित असावं. आणखी एक महत्त्वाचा विषय आहे, त्यावर खूप सविस्तर बोलता येऊ शकेल. मोरेश्वर नावाचा एक विषय जालन्यामध्ये फार प्रसिद्ध आहे. हे मोरेश्वर काय आहे? ही सहकारी संस्था आहे, ही कंपनी आहे तरी काय? या सहकारी संस्थेचे किंवा या कंपनीचे प्रमुख मधल्या काही काळात बदलण्यात आले. ते का बदलण्यात आले? त्याआधी कोण प्रमुख होतं? हे मोरेश्वर काय काम करतं? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मोरेश्वर नावाची संस्था महाराष्ट्रामध्ये शालेय पोषण आहाराचा पुरवठा करते. या संस्थेवर आता जी माणसं आहेत ती पूर्वी नव्हती. पूर्वी माणसं वेगळी होती. त्या माणसांना सरकारी मंत्रीपद मिळाल्यामुळं मोरेश्वरचं पद सोडावं लागलं आहे. आता नगरमध्ये जाऊन इथल्या सगळ्या ज्या पोषण आहाराचा धान्य पुरवठा होत असतो त्याची तपासणी प्रयोगशाळांच्या मधून करायची असते. असंही म्हटलं जातं की तपासणीचं धान्य वेगळं आहे आणि प्रत्यक्ष पुरवठ्याचं धान्य वेगळं आहे. मोरेश्वरमध्ये किती लोकांना मोरेश्वरच्याकडून किती जिल्ह्यांना धान्य पुरवठा होतो, ते कोण करतंय, प्रमुख कोण होतं, हे जर स्पष्ट झालं तर याबाबतच्या अनेक गोष्टी अजून पुढे येणार आहेत. निवडून यायची पदं कुटुंबात, पक्षाची पदं कुटुंबात, गुत्तेदारी सुद्धा कुटुंबातच. 2 प्रमुख गुत्तेदार जालन्यामध्ये काम करतायत. एक रावसाहेबांचे जावाई पांडे नावाचे आणि दुसरे रावसाहेबांचे बंधू भास्कर दानवे नावाचे. या दोघांनी मागच्या काळामध्ये यांच्या दोघांच्या संपर्कातल्या संस्थांच्याकडं आणि स्वतःहून किती कामं झालीत याचा अभ्यास जर केला तर भाजपचे असंख्य कार्यकर्ते जालना जिल्ह्यातले आहेत ते आरामात आपलं आयुष्य उभा करू शकले असते. इतकी कामं झालेली आहेत. असं असतानाही प्रत्येक काम माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना मिळालं पाहिजे याची व्यवस्था केली गेली आणि इथेच जालन्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा खरा घोळ झाला. दुसरा महत्त्वाचा विषय, सगळी कंत्राटं, ही जी शासकीय कंत्राटं असतात ही कोण घेतं असं वाटतं तुम्हाला? ही सगळी कंत्राटं ह्यांच्या घरात जातात. खरं म्हणजे बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण मी एवढंच विचारेन की हे सगळं का चाललंय, कशासाठी चाललंय? एकीकडे हा माणूस स्वतःच्या जावयाला सोडत नाही आणि तुम्ही दुसरीकडे त्याला एवढं सगळं प्राधान्य देताय. मला असं वाटतं की कुठंतरी विचार करण्याची आवश्यकता आहे आणि भारतीय जनता पक्षाने याचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता यापुढे अजून एक महत्त्वाचा विषय, हे सगळा स्वभाव दोष असू शकतो. आता इंटिग्रिटीबद्दल मी बोलतोय. ज्या भारतीय जनता पक्षाचे दानवे प्रमुख म्हणून काम करतात, मंत्री म्हणून काम करतात, त्या दानवेंच्या पक्षाच्या भूमिकाबद्दलचं मत काय आहे तर आपण जर ते बघितलं तुमच्या लक्षात येऊन जाईल की जेव्हा जेव्हा प्रसंग आलाय तेव्हा तेव्हा दानवेंनी मताच्या लालसेकरता पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी जेव्हा गोवंश हत्याबंदीचा विषय आला, तो मोदींचा, भाजपचा आणि समस्त हिंदूंचा लाडका विषय, त्यातही दानवे भेटीत, मतदारांच्या भेटीत असं म्हणतात की तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्हाला कोणी अडवणार नाही. आणि त्यांच्याच गावामध्ये जेव्हा नागरिकत्वाच्या कायद्यावरती विरोध करायला मंडळी बसली होती तेव्हा दानवेंनी भेट देऊन त्यांच्यासोबत काय विधान केलं होतं हेही व्हायरल झालेलं आहे. एकूणच दानवेंची ही इंटिग्रिटी आमच्यासोबत त्यांचे जावाई हर्षवर्धन जाधव पण व्यक्त करतायत. ती काय म्हणतायत ते बघा आणि आपण मग शेवटाकडे येऊया. अजून एक महत्त्वाचा मुद्दा खरं म्हणजे गोवंश हत्या बंदी हा जो कायदा आणला याच्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी देशभर लौकिक मिळवलं, पण नेमकं त्याच्याच विरोधातली भूमिका रावसाहेब दानवेंनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. एका शिष्टमंडळाला बोलत असताना, त्या ठिकाणी त्यांना शांत करत असताना, मी बघतो काय कोण करतं, सगळे पोलीस माझ्या खिशात आहेत, अशा पद्धतीचा विधानाचा व्हिडिओ मी पाहिला. त्याचबरोबर मध्यंतरी जे सिटिझनशिप ॲक्ट आला त्याच्याबद्दल सुद्धा विसंगत पक्षाशी विसंगत अशी भूमिका त्यांनी मांडली. मला असं वाटतंय की जो दुसऱ्यांना वेडं ठरवायला निघाले आहेत, एकदा पक्षांनी त्यांची परिस्थिती बघावी, त्यांची मानसिक स्थिती बघावी.
कारण आज एवढ्या मोठ्या पदावर त्यांना बसवलेलं आहे. देशात प्रत्येक ठिकाणी त्यांचं ऐकलं जाऊ शकतं अशी शक्ती त्यांची आहे, जी पूर्णपणे माझ्या विरोधात वापरली जात आहे. मला खरंच कळत नाही पोरीचा संसार वाचवण्यासाठी माणूस काय करत नाही हो. आणि हा चांगलं करण्याच्या ऐवजी उलटं करत चाललाय आणि हा थांबे ना दररोज चाललाय. काय प्रकार सगळा चाललेला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा हात जोडतो, त्यांना विनंती करतो की तुमची प्रतिमा स्वच्छ आहे, तुमच्या कॅबिनेटमध्ये तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ही असली घाण ठेवू नका, अशी विनंती सुद्धा मी माननीय नरेंद्र मोदी. असं आहे, एकूणच जालन्याची पार्टी ही दानवे पार्टी झालेली आहे. त्यात भाजपला स्थान आहे का हा खरा प्रश्न आहे. कुठे आहेत बबनराव लोणीकर, कुठे आहेत जालना जिल्ह्यातले अन्य लोक ज्यांना पक्षामध्ये संधी वाटेल, त्यांचं पक्षात स्थान आहे असं वाटेल. जसं लातूरमध्ये घडलंय, जसं नांदेडमध्ये घडत आलंय, तसंच जालन्यातही घडतंय. त्यामुळं जालन्याची भाजप एकांगी आणि एकसुरी व्हायला लागली आहे. एवढं मात्र नक्की, याला आवर पक्ष घालणार की लोकांनीच घालायचा, असाच प्रश्न लोक आता पक्षाला विचारत आहेत.